ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बारामतीत केमिस्टांचा बंद. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग घेतला. त्यांनी बुधवारी दिनांक 20 या दिवशी आपली दुकाने बंद ठेवली. शहरातील शारदा प्रांगणापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार स्वप्नील रावडे यांना असोसिएशनकडून निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष युवराज यादव, सचिव अशोक ओसवाल, भारत मोकाशी संदीप चोपडे, सूर्यकांत खटके यांच्यासह शहर तालुक्यातील औषध विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते. देशात बेकायदेशीररित्या ऑनलाईन औषध विक्री केली जात आहे. भरघोस डिस्काउंटमुळे रुग्ण ऑनलाईन औषधे खरेदी करत असला तरी तो जीवाशी खेळ आहे. त्यामुळे हा संप पुकारल्याचे असोसिएशनने सांगितले. यावेळी अध्यक्ष यादव म्हणाले की असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारचा बंद यशस्वी झाला आहे. शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार पुढील पाऊल उचलले जाईल. जास्तीचा कॉर्पोरेट डिस्काउंट ऑनलाईन प्रक्रियेत रुग्णांना मिळतो आहे, पण त्यात अनेक धोके आहेत. एक्सपायरी बॅच खोडून तेथे लेबल लावून घातक औषधे विकली जातात. यासंबंधी आम्ही FDA तक्रारी दिल्या आहेत, पण अद्याप कारवाई झालेली नाही. भारत मोकाशी म्हणाले की देशभरातील 12.5 लाख विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले आहेत. आम्हाला 16% मार्जिन मिळते. कॉर्पोरेट कंपन्या 20% मार्जिन देत आहेत. त्यातून बनावट औषधांचा धोका वाढतो आहे. टर्मिनसारखी इंजेक्शने ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. गर्भपात किट ऑनलाईन मागविले जात आहे. त्यातून रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. स्पर्धेमध्ये नैतिकता महत्त्वाची आहे. चुकीची औषधे ऑनलाईन विकली गेली तर रुग्णाला धोका पोहोचू शकतो. गर्भपात किट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिले जाते, पण तेच ऑनलाईन उपलब्ध असेल तर हा बेकायदेशीर भ्रूण हत्येचाच प्रकार असल्याचे ओसवाल व खटके म्हणाले. आज 20 मे 2026 देशव्यापी औषध विक्रेत्यांचा संप आम्ही जाहीर केलेला आहे. औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या नियमाप्रमाणे चालतो, परंतु ऑनलाईन विक्री हे त्या कॉस्मेटिक ॲक्टमध्ये कुठेही नोंद नाही. तरी सरकारने ऑनलाईन विक्री चालू ठेवलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे. तरीसुद्धा ते ऑनलाईन विक्री चालू आहे आणि त्याचे दुष्परिणाम समाजावरती जे दिसतात ते डुप्लिकेट मेडिसिन येणं किंवा स्प्युरियस आणि नशेची औषधं, त्याचा खूप मोठा तोटा समाजाला सहन करावा लागतो आहे. वारंवार सांगूनही त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन आलेलं नाही. त्याच्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हा देशव्यापी बंद पूर्णपणे 100% यशस्वी पूर्ण बंद केलेला आहे. आज जो हा बंद पुकारलेला आहे तो सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आज 20% नामांकित औषधं बनावट निर्माण होत आहेत आणि हे अनैतिक स्पर्धा तयार झाल्यामुळे होत आहेत. आणि परराज्यातून येणारा जो औषधाचा व्यवसाय आहे त्याच्यावर FDAचं काही कंट्रोल नाही आहे. तर त्याच्यावर आमची अशी रिक्वेस्ट आहे की हा जो अनैतिक व्यापार आहे, जसं टर्मिन इंजेक्शन आहे, तर ते आमच्या बारामती असोसिएशनचे कोणतेही केमिस्ट बंधू हे विकत नाहीत, पण याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर याच्यावर कंट्रोल झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारत देशामध्ये साधारण 12 लाखापेक्षा जास्त मेडिकल दुकानदारांनी संपामध्ये सहभाग घेतला, ते आमचे सन्माननीय ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ आप्पाजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज संप पुकारत आहोत आणि संपाची प्रक्रिया पार पडत आहोत. संपूर्ण भारत देशामध्ये औषधं हा व्यवसाय असा आहे की रुग्णांच्या जीवनाशी निगडीत आहे. ह्याच्यात छेडछाड जर केली तर त्या रुग्णाच्या जीवाला बरं होण्याची शक्यता आहे. आणि साधारण 12 लाखापेक्षा अधिक व्यवसाय दुकानदार ह्यांचा प्रपंच, त्यांचा परिवार यावर अवलंबून आहे. ह्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे बऱ्याच दुकानदारांचे दुकानं बंद व्हायच्या बेताव आले. काहींनी बंद केल्यात, काही लोकांना बंद करायच्या बेताव आहेत. तरी JR नसताना देखील बेकायदेशीररित्या ऑनलाईन प्रक्रिया अजून देखील चालू आहे. सुप्रीम कोर्टाची स्थगिती असताना देखील प्रक्रिया चालू असल्या कारणामुळे जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर यादव साहेब, खटके साहेब, आम्ही सर्व यांनी मिळून बारामती तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज बारामती तालुका, जिल्हा, राज्य आणि देश, जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत हा संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये सर्व केमिस्ट बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला. त्या केमिस्ट बांधवांचे देखील आम्ही सर्व आभार मानतो. आणि या संपामुळे ऑनलाईन प्रक्रिया
नक्कीच बंद होईल ही आशा बाळगतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी नक्की तोडगा काढावा ही संघटनेच्या वतीने जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या वतीने ही जाहीर विनंती किंवा सूचना करण्यात येत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.